नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे तिसरा धडा आहे अंकगणितीय श्रेणी त्याच्यामधला सराव संच 3.1 बघणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूयात. आता बघा, पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहेत आणि ज्या अंकगणितीय श्रेणी असतील त्यांतील प्रत्येकाचा सामायिक फरक काढ. ओके, मग आता यामध्ये बघा पहिलं गणित काय आहे. ओके, पहिलं गणित बघितलं तर 2 4 6 8. ओके, 2 4 6 8. आता ज्यावेळेस आपण असे गणित करत असतो त्यावेळेस आपण त्याला बघा टर्मला हे करत असतो. बघा T1 या ठिकाणी किती येईल 2, परत नंतर T2 किती येईल 4, परत नंतर T3 किती येईल 6 आणि जी चौथी टर्म आहे T4 किती आहे 8. ओके, मग पहिल्यांदा याच्यात मला आपण फरक काढत असतो. बघा आता फरक काढते वेळेस आपण काय T2 मायनस T1 करतो. T2 मायनस काय T1. आता T2 किती आहे 4 आहे, मायनस T1 किती आहे 2. आता 4 मायनस 2 किती येतील 2, परत नंतर T3 मायनस T2. ओके, आता T3 किती आहे 6 मायनस T2 किती आहे 4, म्हणजे 6 मायनस 4 किती आले 2. ओके, याच्यामधला जो फरक आहे तो कसा आहे सामायिक आहे, म्हणजे काय 2 2 आहे. ओके, म्हणून यातून दिलेल्या क्रमिकेतील 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 सामायिक फरक 2 आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. ओके आहे, अंकगणिती श्रेणी आहे. आलं लक्षात? चला लिहून घ्या. आता याच्यानंतर बघूयात आपण दुसरा प्रश्न. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे की 2, 5 छेदामध्ये 2, 3, 7 छेदामध्ये 2 ही काय आपल्याला क्रमिका दिलेली आहे. आता ह्या क्रमिकेमधलं पहिलं पद आहे T1 बरोबर किती 2, परत नंतर दुसरं पद आहे 5 छेदामध्ये 2, तिसरं पद आहे T3 किती आहे 3 आहे आणि चौथं पद काय आहे 7 छेदामध्ये 2. ओके, मग पहिल्यांदा याच्यामधला आपण सामायिक फरक काढून घेऊ. बघा, मग सामायिक फरक काढते वेळेस T2 मायनस T1. T2 किती आहे 5 छेदामध्ये 2. ओके, मायनस T1 किती आहे 2. ओके, मग याचा तिरपा गुणाकार करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, बेदोनी 4 म्हणजे 5 वजा 4 छेदामध्ये किती 2. आता 5 वजा 4 किती येतील 1 छेदामध्ये किती 2. इथे फरक काय आला या ठिकाणी 1/2. परत नंतर T3 मायनस T2. आता T3 किती आहे या ठिकाणी 3 मायनस T2 किती आहे बरं. ओके, 5 छेदामध्ये 2. ओके, परत नंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बेत्रिक 6 आणि मायनस 5 जसे तसे छेदामध्ये 2. 6 मायनस 5 किती होतील 1 छेदामध्ये किती 2. ओके, म्हणजेच 1 छेदामध्ये 2 1 छेदामध्ये 2 हा काय आला सामायिक फरक आला. म्हणून दिलेली जी क्रमिका आहे, म्हणून दिलेल्या क्रमिकेतील सामायिक फरक 1/2 आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आलं लक्षात? चला व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते गणित लिहून घ्या. आलं लक्षात? चला आता नेक्स्ट बघूयात.
पाचवं गणितामध्ये काय दिले 0, -4, -8, -12 दिले. ओके, मग आता याच्यामध्ये ही जी क्रमिका आहे ही आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते बघायचं आहे. मग त्याच्यानुसार मग T1 किती आहे 0, परत नंतर T2 किती आहे -4, परत नंतर T3 किती आहे -8 आणि परत नंतर T4 किती आहे -12. आता याच्यामधला आपण काय सामायिक फरक काढू बघा. आता बघा T2 -T1, T2 किती आहे -4 मायनस T1 किती आहे 0, म्हणजे त्या ठिकाणी किती आलं -4. परत नंतर आता T3 T2, आता T3 किती आहे -8 मायनस परत नंतर T2 किती आहे -4. ओके, आता -8, आता मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि 4, -8 + 4 काय होणार आहे -4. ओके, म्हणजे काय आता बघा याच्यामधला सामायिक फरक किती होते -4 येतो. बघा म्हणून दिलेल्या क्रमिकेतील सामायिक फरक -4 आहे. म्हणून ओके, म्हणून दिलेली क्रमिका ओके अंकगणिती श्रेणी आहे. ओके, श्रेणी आहे. ओके, आलं लक्षात. चला लिहून घ्या. बघा सहावा प्रश्न काय -1/5 परत नंतर -1/5 आणि -1/5. ओके, बघा मग या ठिकाणी पहिली टर्म T1 किती आहे पहिलं पण माहिती काय -1/5. ओके, परत नंतर T2 किती आहे -1/5 आणि T3 किती आहे -1/5. ओके, मग याच्यावरून आता पहिल्यांदा आपण T2 T1 काढून घेऊ. T2 किती आहे -1/5. ओके, मायनस आणि T1 किती आहे -1/5. ओके, बघा आता -1/5 जसं तसं लिहितो. आता मायनस मायनस काय होईल प्लस होईल 1/5. आता -1/5 आणि +1/5 उत्तर काय भेटणार आहे 0. परत नंतर T3 T2. ओके, आता T3 किती आहे या ठिकाणी -1/5 मायनस T2 किती आहे -1/5. ओके, आता -1/5. ओके, मायनस मायनस काय होईल प्लस होईल. ओके, कंसामध्ये किंवा नॉर्मली कंसामध्ये नाही टाकलं तरी चालेल 1/5 बरोबर. आता -1/5 आणि +1/5 उत्तर काय भेटेल आपल्याला 0 भेटेल. आता याच्यातला सामायिक फरक किती येतोय 0 येतोय, म्हणजे अंकगणितीय श्रेणी आहे. बघा म्हणून दिलेल्या क्रमिकेतील ओके सामायिक फरक दिलेल्या क्रमिकेतील सामायिक फरक 0 आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. ओके, श्रेणी आहे. ओके, आलं लक्षात. चला लिहून घ्या. बघा सातवं गणित काय आता T1 बरोबर किती आहे 3. परत नंतर T2 बरोबर काय होईल 3 अधिक वर्गमुळात 2. परत नंतर ओके, परत नंतर T3 बरोबर किती 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर काय 3 अधिक 3 वर्गमुळात 2. ओके, मग आता याच्यामध्ये T2 T1 आता म्हणजे काय सामायिक फरक काढू आपण. T2 किती आहे बरं 3 अधिक वर्गमुळात 2. आता T1 किती आहे -3. ओके, आता मायनस आणि 3 जसं तसं. आता प्लस बघा इथं +3 आणि -3 काय कॅन्सल होतील, म्हणजे या ठिकाणी काय भेटेल आपल्याला वर्गमुळात 2. परत नंतर T3 T2. आता T3 किती आहे बरं 3 अधिक 2 वर्गमुळात 2 मायनस आता कंसामध्ये घेतो. आता T2 किती आहे 3 अधिक वर्गमुळात 2. ओके, बघा मग आता 3 अधिक 2 वर्गमुळात 2. ओके, मायनस किती 3 अधिक परत वर्गमुळात. आता या ठिकाणी काय होतील मायनस होईल ना. ओके, मायनस वर्गमुळात 2. ओके, आता बघा +3 -3 काय होतील कॅन्सल होतील. आता 2 वर्गमुळात 2 मधून ओके बघा आता लिहून घेतो एकदा वाटल्यास 2 वर्गमुळात 2 मायनस वर्गमुळात 2. आता 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 जर काढला तर आपल्याला काय भेटणार आहे या ठिकाणी ओके वर्गमुळात 2 भेटेल. इथेच घेतो वर्गमुळात 2. म्हणजे बघा सामायिक फरक या ठिकाणी किती आला वर्गमुळात 2 आला.
बघा, म्हणून दिलेल्या क्रमिकेतील सामायिक फरक वर्गमुळात 2 आहे. म्हणून दिलेली क्रमिका ओके अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. बघा, आठवा प्रश्नामध्ये काय दिलंय? 127, 132 आणि 137 ही काय दिली आहे? म्हणजे काय क्रमिका दिली, ही अंकगणितीय श्रेणी आहे की नाही ते आपल्याला काय करायचं आहे? चेक करायचं आहे. मग यामध्ये T1 बरोबर किती आहे? 127, परत नंतर T2 किती आहे? 132 आणि परत नंतर T3 बरोबर किती आहे? 137. आता या ठिकाणी बघा, T2 मायनस T1 पहिल्यांदा आपण फरक काढून घेऊ. T2 किती आहे? 132 मायनस T1 किती आहे? 127. आता 132 मधून जर आपण 127 जर काढले तर या ठिकाणी किती राहतील? 5 राहतील. परत नंतर बघा, T3 मायनस T2 ओके, T3 किती आहे? ओके 137 मायनस T2 किती आहे? 132. ओके, आता 137 मधून आपण 132 जर काढले तर या ठिकाणी किती राहतात? 5 राहतात. बघा, म्हणजे सामायिक फरक किती आलेला आहे? 5 आलेला आहे. म्हणून दिलेल्या क्रमिकेतील सामायिक फरक ओके 5 आहे. म्हणून काय? दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. चला दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय दिलाय? जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद किती असेल? A व सामान्य फरक किती असेल? D असेल तर अंकगणिती श्रेणी काढा. ओके, मग आता पहिलं पद या ठिकाणी दिले आणि सामान्य फरक दिलेला आहे. मग आता यावरून आपल्याला अंकगणितीय श्रेणी काय करायची? काढायची आहे. आता पहिलं पद म्हणजेच A असते, म्हणजेच त्याला मी कसं लिहू शकतो? A बरोबर T1 बरोबर किती? 10 आणि परत नंतर त्याच्यामधला डिफरन्स किती आहे? म्हणजे काय सामान्य फरक किती आहे? सामायिक फरक 5 आहे. ओके, परत नंतर आता मला T2 काढायचं. ओके, आता T2 काढते वेळेस मी काय करणार? T1 अधिक 5. ओके, आता T1 किती आहे? 10 अधिक का? आता बघा, T1 अधिक कॉमन मध्ये काय? कॉमन डिफरन्स मध्ये काय? सामायिक फरक D. आता D किती आहे? मग या ठिकाणी 5. ओके, म्हणजेच या ठिकाणी किती होईल? 15. ओके, दुसरं पद काय झालं? 15. परत नंतर T3 बरोबर, आता T3 बरोबर काय? T2 प्लस ओके सामायिक फरक म्हणजे D. आता T2 किती आहे? 15 अधिक परत नंतर सामान्य फरक किती आहे? 5, म्हणजेच किती झालं? 20. ओके, आणि T4. आता ज्यावेळेस कमीत कमी आपल्याला अंकगणितीय श्रेणी लिहा म्हणतात त्यावेळेस कमीत कमी T4 पर्यंत आपण काढायचे. ओके, मग आता या ठिकाणी T3 अधिक काय होईल? सामान्य फरक म्हणजे सामायिक फरक काय होईल? मग आता या ठिकाणी T3 किती आहे? 20 अधिक काय? D किती आहे? 5, म्हणजे काय होईल? 25. ओके, म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर काय होईल? मग या ठिकाणी 10 ओके 15 20 25 ओके अप टू इन्फिनिटी पर्यंत काही वाढत जाईल. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. बघा दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय दिलाय? पहिलं पद काय दिलंय? A बरोबर -3 आणि कॉमन डिफरन्स किती दिलाय? म्हणजे काय सामायिक फरक किती दिलाय? 0 दिला आहे. ओके, मग आता हे करते वेळेस मग या ठिकाणी आपल्याला बघा T1 बरोबर A बरोबर किती? -3. ओके, आणि त्याच्यामधला सामान्य फरक काय? 0 आहे. परत नंतर आता T2 काढायचे असल्यास मग काय करणार मी? बघा आता T1 अधिक म्हणजे काय? सामायिक फरक. ओके, आता T1 किती आहे? -3. ओके, अधिक सामान्य फरक किती आहे? 0, म्हणजेच या ठिकाणी काय भेटेल आपल्याला? -3. ओके, परत नंतर आता T3 काढायचा आहे. T3 काय होईल? आता T2 अधिक सामायिक फरक म्हणजे D बरोबर. आता T2 किती आहे? -3 अधिक सामायिक फरक किती आहे? 0. ओके, म्हणजे परत हे काय भेटणार आहे? -3. ओके, परत नंतर T4 बरोबर किती होईल? आता T3 ओके अधिक सामायिक फरक म्हणजे काय? नॉर्मली या ठिकाणी T3 किती आहे? -3 अधिक सामायिक फरक किती आहे? 0, म्हणजे या ठिकाणी काय भेटेल? -3. ओके, म्हणजेच
म्हणून अंकगणिती श्रेणी ओके काय होईल बरं -3, -3, -3, अप टू काय इन्फिनिटी. ओके आलं लक्षात. चला लिहून घ्या. बघा तिसरा प्रश्न काय दिला a बरोबर -7 आणि सामान्य फरक किती दिला 1/2. म्हणजेच आता या ठिकाणी पहिल्यांदा t1 बरोबर काय होईल a बरोबर किती -7. ओके परत नंतर t2 बरोबर काय होईल t1 अधिक ओके सामान्य फरक. बघा आता t1 किती आहे या ठिकाणी -7 अधिक आणि सामान्य फरक किती आहे 1/2. ओके आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बेस अति 14. ओके कसे बघा -14 अधिक 1 छेदामध्ये किती 2. आता -14 अधिक 1 म्हणजे काय होणार आहे -13 छेदामध्ये 2. बे परत नंतर बेसकम 12 ओके आणि बेपंचे 10 म्हणजे काय होईल -6.5. ओके परत नंतर आता त्याच्यामधली तिसरी टर्म बघा. आता t3 बरोबर काय येणार आहे t2 अधिक सामान्य फरक. आता t2 किती आहे -6.5 अधिक सामान्य फरक किती येईल. ओके आता किती आहे 1/2. ओके 1/2. परत नंतर बघा आता या ठिकाणी आता 6.5 गुणिले 2 करा. ओके बघा आता मग किती येईल -13 किती येईल 0 येईल. ओके अधिक 1 छेदामध्ये किती 2. ओके आता -13 अधिक 1 किती भेटणार आहे आपल्याला -12 छेदामध्ये 2. आता बे परत नंतर बेसकम 12 म्हणजे काय भेटलं -6. ओके परत नंतर आपण काय करू आता t4 बरोबर आता t3 अधिक सामान्य फरक. आता t3 किती आहे -6 अधिक 1 छेदामध्ये काय होईल 2. ओके चला 6 दोन्ही 12. ओके कसे 12 -12 अधिक 1 छेदामध्ये 2. -12 अधिक 1 काय होणार आहे -11 छेदामध्ये 2. आता बे पंचे 10. ओके आणि परत नंतर बे पंचे काय होईल 10 होईल म्हणजेच मायनस काय होईल 5.5. म्हणून अंकगणिती श्रेणी बघा अंकगणिती श्रेणी बरोबर काय येईल या ठिकाणी आता बघा -7 परत नंतर काय होईल -6.5 परत नंतर -6 ओके परत नंतर -5.5 ही काय होईल आपली अंकगणितीय श्रेणी. ओके आलं लक्षात. चला लिहून घ्या. ओके बघा चौथ्या प्रश्नामध्ये a बरोबर काय दिले -1.25 आणि सामान्य फरक किती दिलाय 3 दिलाय. ओके मग या ठिकाणी t1 बरोबर a बरोबर काय होईल -1.25. ओके आता परत नंतर t2 बरोबर ओके आता t2 बरोबर काय होईल या ठिकाणी बघा की t1 अधिक सामान्य फरक d बरोबर आता या ठिकाणी आता t1 किती आहे बरं -1.25 परत नंतर अधिक सामान्य फरक किती आहे 3. ओके आता -1.25 अधिक 3 बरोबर काय येतं 1.75. ओके परत नंतर बघा आता या ठिकाणी t3 बरोबर काय t2 अधिक d. आता t2 काय आहे या ठिकाणी ओके 1.75 अधिक परत नंतर आता सामान्य फरक किती आहे 3 आहे म्हणजे काय भेटणार या ठिकाणी 4.75. ओके परत नंतर t4 बरोबर काय होईल t3 अधिक d. आता t3 किती आहे 4.75 ओके आणि सामान्य फरक किती आहे 3 म्हणजे 7 काय होईल 75. ओके म्हणून अंकगणिती श्रेणी काय होईल या ठिकाणी -1.25 ओके परत नंतर 1.75 4.75 आणि परत नंतर काय भेटणार आहे 7.75. ओके आलं लक्षात. आणि कॉमा काय काय ही काय होईल त्याची अंकगणितीय श्रेणी होईल. ओके आलं लक्षात. चला लिहून घ्या. बघा आता पाचवा प्रश्न काय दिला a बरोबर 6 आणि d बरोबर काय दिलंय -3. ओके आता a बरोबर म्हणजेच काय t1 बरोबर a बरोबर किती 6 आणि परत नंतर सामान्य फरक किती दिलाय 3 दिलेला आहे. आता परत नंतर बघा आता t2 मला काढायचा आहे काय होईल आता t1 अधिक सामान्य फरक. ओके आता t1 किती आहे बरं 6 अधिक सामान्य फरक किती आहे -3. ओके आता 6 प्लस इंटू मायनस काय -3 म्हणजे काय होणार आहे 3. ओके परत नंतर t3 बरोबर काय होणार आहे आता बघा t2 अधिक सामान्य फरक. आता t2 काय आहे या ठिकाणी 3 अधिक परत नंतर सामान्य फरक किती आहे -3. ओके 3 आता प्लस इंटू मायनस काय होईल -3 मध्ये काय होईल 0. ओके परत नंतर बघा आता t4 काढते वेळेस काय t3 अधिक सामान्य फरक.
T3 किती आहे 0 प्लस आणि सामान्य फरक किती आहे -3. ओके, प्लस इंटू मायनस काय होईल -3. म्हणून अंकगणिती श्रेणी, ओके, अंकगणिती श्रेणी, ओके, काय असेल मग या ठिकाणी 6, परत नंतर 3, परत नंतर 0, परत नंतर -3 अप टू इन्फिनिटी. ओके, ही काय होईल त्याची अंकगणिती श्रेणी होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अंकगणिती श्रेणी लिहायला सांगतात त्यावेळेस कमीत कमी तुम्हाला 4 पद काढणं अपेक्षित आहेच. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. बघा सहावा प्रश्न काय दिला, a बरोबर -19 आणि d बरोबर किती दिलाय -4. मग आता या ठिकाणी T1 बरोबर a बरोबर काय होईल -19. परत नंतर T2 बरोबर, आता T2 बरोबर काय होईल T1 अधिक सामान्य फरक. ओके, आता T1 किती आहे -19 अधिक सामान्य फरक किती आहे -4. ओके, या ठिकाणी दिलाय. आता -19, आता प्लस इंटू मायनस काय होईल -4. ओके, आणि या ठिकाणी -19 आणि -4 किती भेटणार आहे -23. ओके, परत नंतर बघा आता T3 काढते वेळेस, आता T2 अधिक सामान्य फरक, आता T2 किती आहे बरं या ठिकाणी -23 अधिक परत नंतर आणि सामान्य फरक किती आहे -4. ओके, म्हणजेच -23 प्लस इंटू मायनस काय होईल -4. आता -23 -4 काय होणार आहे -27. ओके, परत नंतर T4 बरोबर काय भेटणार आहे आता T3 अधिक सामान्य फरक, T3 किती आहे -27 अधिक, ओके, आणि सामान्य फरक किती आहे -4 बरोबर -27 प्लस इंटू मायनस काय होईल -4. ओके, आणि काय होईल या ठिकाणी -31. म्हणून अंकगणिती श्रेणी बघा, अंकगणिती श्रेणी, ओके, अंकगणिती श्रेणी काय असेल मग या ठिकाणी -19, परत नंतर -23, परत नंतर -27 आणि परत नंतर -31. ओके, अप टू इन्फिनिटी पर्यंत जाईल. ओके, या ठिकाणी मध्ये काय प्रश्न क्रमांक दुसरा संपलेला आहे. ओके, आणि लगेच आपण मध्ये काय तिसरा प्रश्न सुरुवात करूया. ओके, चला हे लिहून घ्या. ओके, बघा तिसरा प्रश्न काय दिला या ठिकाणी, खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे. ओके, पहिले पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. ओके, आता या ठिकाणी पहिलं पद म्हणजे T1 बरोबर a बरोबर काय बसणार आपलं 5. ओके, परत नंतर T2 काय असेल बघा, T2 बरोबर किती 1, परत नंतर बघा परत नंतर T3 बरोबर किती -3 आणि परत नंतर T4 बरोबर किती आहे -7. ओके, मग पहिलं पद काय भेटलं आपल्याला 5 आहे. ओके, आता याच्यातला सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक काढते वेळेस T2 T1. आता T2 किती आहे 1 मायनस T1 किती आहे -5 आहे. ओके, आता 1 - 5 काय भेटेल आपल्याला -4. ओके, परत नंतर T3 T2. ओके, आता T3 किती आहे बरं या ठिकाणी -3 मायनस आणि परत नंतर T2 किती आहे 1. ओके, मग या ठिकाणी -3 आणि -1 म्हणजे काय होणार आहे -4. म्हणजे याच्यामधला ओके सामान्य फरक काय आला या ठिकाणी -4. म्हणून पहिले पद बरोबर किती आहे 5 व सामान्य फरक, ओके, सामान्य फरक किती आहे -4 आहे. ओके, आलं लक्षात? लगेच दुसरं गणित बघा. आता या ठिकाणी मग बघा दुसरं गणित 0.6, 0.9, परत नंतर 1.2 आणि 1.5. ओके, मग या ठिकाणी T1 बरोबर आहे. T1 म्हणजे काय पहिलं पद बरोबर a बरोबर काय भेटलं आपल्याला 0.6, परत नंतर T2 बरोबर किती 0.9, परत नंतर T3 बरोबर किती 1.2 आणि परत नंतर T4 बरोबर किती 1.5. ओके, मग या ठिकाणी काय बघा आता सामान्य फरक काढू आपण T2 T1. आता T2 किती आहे म्हणजे काय 0.9 मायनस T1 किती आहे 0.6. आता 0.9 मायनस 0.6 काय भेटणार आपल्याला 0.3. परत T3 मायनस काय भेटणार आता T2. आता T3 किती आहे 1.2 मायनस आणि T2 किती आहे 0.9. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती भेटणार आहे 0.3. काय भेटेल याचा फरक, याच्यामधला फरक भेटेल. म्हणजे सामान्य फरक काय आला ठिकाणी 0.3. म्हणून ओके पहिले पद बरोबर किती भेटले या ठिकाणी 0.6 व सामान्य फरक किती भेटला आपल्याला 0.3. ओके, 0.3 आहे. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. आता तिसरा प्रश्न काय दिलेला या ठिकाणी की 127, 135, 143, परत नंतर 151. ओके,
मग आता बघा या ठिकाणी पहिलं पद काय आहे, T1 बरोबर A बरोबर किती 127, परत नंतर T2 बरोबर किती 135, परत नंतर T3 बरोबर किती 143 आणि परत नंतर T4 बरोबर किती 151. ओके, व मग या ठिकाणी आता T2 आता बघा नॉर्मली आपल्याला काय करायचं, आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे. T2 मायनस T1. आता T2 किती आहे 135 मायनस T1 किती आहे 127. ओके, मग आता 135 मधून जर 127 आपण जर काढले तर या ठिकाणी किती भेटणार आहे 8. परत नंतर T3 मायनस T2. आता T3 किती आहे 143 मायनस T2 किती आहे 135. ओके, मग याचे जर वजाबाकी केली तर किती भेटते आपल्याला 8. म्हणून ओके, मग काय पहिले पद, म्हणून पहिले पद किती 127 व सामान्य फरक किती आला या ठिकाणी 8 आहे. ओके, आलं लक्षात. आता लगेच चौथं गणित बघा. चौथं गणित काय दिलेलं आहे, म्हणजे काय अंकगणित श्रेणी दिली कोणती 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. ओके, या ठिकाणी ओके T1 बरोबर A बरोबर 1/मध्ये काय 4. ओके, परत नंतर बघा आता आपल्याला T2 आता या ठिकाणी T2 किती आहे बरं 3/4. परत नंतर T3 किती आहे 5/4. परत नंतर T4 किती आहे 7/4. ओके, आता आपलं पहिल्यांदा सामान्य फरक काढू T2 मायनस T1. आता T2 किती आहे 3/4 मायनस T1 किती आहे 1/4. ओके, आता छेद सामान्य वरच्या वरच्यांची वजाबाकी करा. ओके, म्हणजे 3 मायनस 1 काय होणार आहे 2/4. ओके, बे 1 बे 2 4 म्हणजे किती आले 1/2. परत नंतर T3 मायनस T2. आता T3 किती आहे 5/4 मायनस T2 किती आहे 3/4. ओके, आता 5 वजा काय 3/4 जसाल तसं 5 वजा 3 किती होणार आहे 2/4. बे 1 बे 2 4 म्हणजे काय होणार आहे 1/2 या ठिकाणी. म्हणून ओके बघा पहिले पद काय भेटलं आपल्याला या ठिकाणी 1/4 व सामान्य फरक या ठिकाणी काय भेटलेला आहे आपल्याला ओके 1/2. ओके, आलं लक्षात. चला लिहून घ्या. या ठिकाणी संपूर्ण सराव संच 3.1 संपलेला आहे. आता भेटत आपण नेक्स्ट सराव संचामध्ये. ओके, तोपर्यंत चला थँक्यू सो मच.